आपण जाणत आहोत की आत्ताच्या शेतकऱ्यांची समस्या जी आहे ती मजूर समस्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की मजूर जरी मिळाले तरी तेवढे इफिशियंटली काम करतील का नाही हे माहीत नाही. तर त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि आशमन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे श्री चैतन्य शिंदे हे आणि KVK बारामती यांनी दोघांनी मिळून एक शेतकऱ्यांसाठी रोबोट तयार केला आहे की जो रोबोट AI आणि मशीन लर्निंग याचा अंतर्भूत करून आपण हा मशीनला डेव्हलप केला आहे. तर याच्यामध्ये शास्त्रीय सांगण्याच्या चैतन्यजी शास्त्रीय सांगतील, पण याच्यामध्ये असं आहे की बरोबर पीक वगळता तण मारण्याचं काम हा फक्त रोबोट करेल आणि पीक तुमचं त्याच्यामध्ये येणार नाही. तर याच्यामध्ये चैतन्य तुम्ही सविस्तर माहिती सांगा की आपण टेक्निकली ह्याच्यामध्ये कसं काम केलेलं आहे. हो, आपण याच्यामध्ये एक हाय एंड कॅमेरा वापरला आहे. तो कॅमेरा वापरून आपण तण कुठलं आणि क्रॉप कुठलं ते त्याच्यामधलं आयडेंटिफिकेशन करतो. जर तण असेल तर तो एक स्पॉट करतो त्या एरियामध्ये की एक्झॅक्ट पोझिशन काय. तेवढे थोडक्यात सांगतो तुम्हाला की तणाला हा लाल रंग देतो आहे आणि ज्यावेळी पिकात जातो पीक असेल तर तो ग्रीन घेतो आणि तो जाळण्याचं काम आता चालतं आहे की रेड जेवढं दिसतं आहे तेवढं सगळं जाळण्याचं काम हा रोबोट करत आहे आणि त्यासाठी लेझरचा वापर केला आहे. तर तो लेझरची क्वालिटी काय आहे सांगाल. लेझर आपण ब्लू लेझर म्हणून असतं ते वापरलं आहे की जेणेकरून फक्त जे वीड असेल त्यालाच ते जाळतं आणि त्याने मातीला किंवा शेजारच्या क्रॉपला काही त्रास होत नाही. किंवा मातीतले काहींना वाटू शकतं की त्यांनी मातीतले काही जीवजंतू जे असतात जे काम लागतात ते जळतील का, पण तसं काही होत नाही. फक्त जे काही तण असेल तेवढंच जळतं आणि याची एफिशियन्सी अशी आहे की जेवढं वीड दिसतंय तण दिसतंय तेवढंच जाळलं जातं. क्रॉप सेपरेट राहतं आणि तण सेपरेट राहतं, त्यामुळे क्रॉपला पण काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामध्ये पण असं डिटेक्शन केलं आहे आम्ही की रुंद पानाची तणं, गवतवर्गीय तणं आणि मुख्य पीक. मुख्य पीक हिरव्या रंगात दिसेल तो ग्रीन सिग्नल दाखवेल. रेड हा रुंद पाण्याचं तण असतील आणि निळ्या रंगाचं जर बघितलं तर तो गवतवर्गीय तण असेल तर तेवढी तो जाळेल. तो बरोबर लहान अवस्थेत असताना जाळेल. साधारण 3 ते 4 पानाचं तण असताना आपण तणनाशक मारण्यापेक्षा याचा फायदा होणार आहे, कारण तणनाशकाचा दुष्परिणाम जमिनीवर होतो आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला पण त्या नकळत जमिनीच्या जीवाणूंवर त्याचा परिणाम होत असतो किंवा त्याचे काही अंश आपल्या पोटामध्ये जात असतात. तर हे सर्व टाळण्यासाठी सेंद्रिय शेती करणाऱ्या लोकांसाठी किंवा मजूरच्या समस्या संपवण्यासाठी आपण या रोबोटचा प्रयोग केलेला आहे. तर 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला साधारण वेळ किती लागेल हा काय अंदाज आहे. तर साधारण आत्ता पूर्ण हा रोबोट बॅटरीवरती चालतो. एका सिंगल चार्जमध्ये तो 2.5 ते 3 एकर कवर करू शकतो आणि 1 एकर कवर करायला अंदाजे 2 ते 2.5 तास लागतात त्याला. हां, म्हणजे दिवसभरामध्ये साधारण जर 8 तास जरी बनले तर 3.5 ते 4 एकर खुरपणी होऊ शकते. म्हणजे जर सरासरी एका शेतकऱ्याला 1 एकरी 5,000 रुपये जर मिळाले तर 15 ते 20,000 रुपयेचा रोजचा इन्कम हा युवकाने एखाद्या जर ह्याच्यामध्ये आलं तर त्याला फायदा होऊ शकतो. चालवण्यासाठी काय अवघड आहे. चालवायला काहीच नाही करायचं आहे, फक्त हा रोबोट शेतात चालवून दाखवा तुम्ही. पण ते रिमोटवरच चालणार असेल. हो. तर पण तो कसा चालतोय याबाबत आपण एक डेमो पाहू. तर आता आम्ही त्याच्यासाठी कंट्रोलर बनवला आहे. तो कंट्रोलर थ्रू तो हा कंट्रोल होतो. कंट्रोलर घे रे. हां, आत्ता सध्या पॉवर त्याची खूप कमी ठेवली आहे. पॉवर ठेवण्याचं कमी कारण प्रदर्शनामध्ये असल्यामुळे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आपण त्याला कमी पॉवरवर चालवलं आहे. पण तो बरोबर ज्यावेळी चालेल त्यावेळी फक्त तणांना तो डिटेक्ट करून मारेल आणि पिकाला बरोबर तो वाचवेल. म्हणजे अतिशय कमी वेळेमध्ये हे सगळं काम होणार आहे आणि अचूक काम होणार आहे. तर हा रिमोटवर ऑपरेट करत आहेत. खड्डा थोडा धक्का दे. पुढे द्यायचं आहे ना. हा कंट्रोलर मी असा चालतो आणि बघायला याच्यामध्ये तो जेव्हा क्रॉप येईल तेव्हा क्रॉप दाखवतो.
हां ते जागेवर फिरवल्यामुळे हां पिकावर आल्यानंतर बरोबर ग्रीन रंग दाखवतो आहे. पिकं ज्यावेळी येतात त्यावेळी बरोबर त्याचा रंग दाखवलेला आहे हिरवा, म्हणजे पिकाला कुठल्याही प्रकारचं लेझर हानी करणार नाही. ज्यावेळी तो तणावर येईल तर आपण तणावर घेऊन बघू. आता तणावर ज्यावेळी येतो त्यावेळी बरोबर तो रेड लाईट दाखवतो. तर आता ही तणं दाखवले तर ह्याच्यामध्ये बरोबर लाल रंगाचा तो पॅच दाखवतो. तर हे तुम्ही बघा, बाहेरच्या बाजूला जिथं तण नाही तिथं ग्रीन दाखवेल आणि जिथं तण आहे तिथं बरोबर त्याला तो आयडेंटिफाय करून रेड मार्क करतो आहे. म्हणजे हे एवढंच मारण्याचं काम हा लेझर करेल, बाकीच्या ठिकाणी इथं कुठेही मारलं जाणार नाही. तर असा हा एकंदरीत प्रयोग केलेला आहे. तर आपण सर्व शेतकरी बांधवांना आपल्यामार्फत दिनांक 17 ते 24 जानेवारीला KVKच्या एंट्री गेटजवळ हा रोबोट पाहायला मिळेल. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी अवश्य यावं आणि आपल्या ह्या प्रयोगाची पाहणी करावी असंच विनंती करतो. धन्यवाद.